देवळा तालुक्याचा मान, शिक्षकाच्या मुलाची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड। देवळा तालुक्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी घटना समोर आली आहे। तालुक्यातील प्राथमिक शिक्षक माननीय श्री देवीदास आहेर सर यांचे चिरंजीव कुमार श्रीनीत देवीदास आहेर यांची भारतीय सैन्याच्या तोफखाना विभागात लेफ्टनंट पदावर निवड झाली आहे। ग्रामीण भागातून आलेल्या श्रीनीत यांनी कठोर परिश्रम, जिद्द, शिस्त आणि देशसेवेच्या भावनेच्या बळावर हे यश संपादन केले आहे। कठीण आणि खडतर प्रशिक्षण पूर्ण करून उद्या दिनांक 13 जून 2026 रोजी ते भारत मातेच्या संरक्षणासाठी अधिकृतपणे सज्ज होणार आहेत। भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते होणाऱ्या दीक्षांत समारंभात श्रीनीत यांना सैन्यसेवेची जबाबदारी प्रदान केली जाणार आहे। ही घटना केवळ आहेर कुटुंबियांसाठीच नाही तर संपूर्ण देवळा तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे। ग्रामीण भागातील युवकही राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवू शकतो हे श्रीनीत यांनी दाखवून दिले आहे। लेफ्टनंट श्रीनीत आहेर यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे आई वडील, मार्गदर्शक, गुरुजन आणि 1991-92 ची 10वी बॅच यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे। ईश्वरचरणी प्रार्थना की श्रीनीत यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, यशस्वी कारकीर्द आणि राष्ट्रसेवेची अखंड प्रेरणा लाभो। वृत्तसंकलन अशोक आहिरे, उपसंपादक, स्टार लक्ष मराठी न्यूज, नाशिक ग्रामीण।